इकडे डोळे घेऊन एक एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. स्वागत. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, थोडा वेळ विश्रांती. आणि करूया आपण आता वक्रदंडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकायचं. श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. अशी थोडीशी जलद डायनामिक कृती. 1 2 3 4 5 6. थांबायची. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड आणि हीच कृती आता उजव्या बाजूने. सुरुवात करूया. श्वास घेत पुढे वर आणि मग डाव्या दिशेने मागे वळून कपाळ जमिनीकडे. 2 3 4 5 6. 3 वेळेला प्रत्येक बाजूने झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही पाय समोर, हात मागे सपोर्ट साठी. आणि आता पावलं थोडीशी वर आणि खाली, वर खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचा आहे. जमिनीला घासत घासत. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जमिनीला घासत घासत. जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतो तेव्हा पोटरी आणि गुडघा लॉक होऊन जातो. श्वास घेत घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. अजून एकदा श्वास घेत उजवा पाय जास्तीत जास्त लांब, श्वास सोडत जवळ. मध्यभागी येऊन थांबायचं. उजवा पाय पाऊल सरळ करायचं. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि श्वास घेत घेत डावा पाय जास्तीत जास्त लांब डावीकडे जाईल. बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून. श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जाऊ. मध्यभागी येऊन थांबायचं. आता आपण थोडेसे गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. थोडस पायांमध्ये दोन्ही पायांमध्ये थोडं हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. हा. आणि ती आपल्या गुडघ्यांच्या समोर मध्ये ठेवायची. दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये. हात जमिनीला नाही टेकवायचे, गुडघ्यांच्या बाजूला असतील. हा. आता ह्या दोन्हीही गुडघ्यांनी ह्या हाताच्या मुठीवर आपल्याला प्रेशर द्यायचंय. थोडासा दाब आणायचाय. बघा, दाब 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 दाब. रिलॅक्स. या प्रकारे. म्हणजे गुडघ्याच्या हा जो मधला भाग आहे तिथे आपल्याला ठेवायच्या दोन्ही आपल्या हाताच्या मुठी मधला भाग आहे तिथे. आणि ह्या गुडघ्यांनी आपल्याला दोन्हीही हातांच्या मुठीवर दाब आणायचा आहे. दाब दाब दाब. जास्तीत जास्त प्रेशर प्रेशर प्रेशर. आणि मग रिलॅक्स रिलॅक्स. बरोबर. छान करतात. पुन्हा एकदा, अजून एकदा करूया. दाब 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 दाब. प्रेशर 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 प्रेशर. रिलॅक्स रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता आपले हात जे आहेत हे बाजूला ठेवायचे. या प्रकारे.
आणि आता हातांनी आपल्याला, मगाशी आपण गुडघ्यांनी मुठीवरती प्रेशर दिला होता, आता दोन्ही हातांचा प्रेशर आपल्या गुडघ्यांवर द्यायचा आणि दोन्ही गुडघे असे जवळ आणायचे एकमेकांच्या. सुरुवात करूया. दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांच्या इथे, आणि आता पुन्हा एकदा प्रेशर प्रेशर, दाब दाब दाब, पूर्णपणे दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ जवळ जवळ. रिलॅक्स रिलॅक्स. अजून एकदा दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ 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 जवळ, दाब दाब दाब. रिलॅक्स. अजून एकदा करूया लास्ट टाइम. पुन्हा दोन्ही गुडघ्यांवरती दाब 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 दाब. रिलॅक्स रिलॅक्स. थोडस पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि आपल्या हाताच्या चिमूट करायची, म्हणजे आपली पहिलं बोट हा बरोबर, आणि ते आपल्या गुडघ्याच्या वाटीवर, आपली जेवढी गुडघ्याची वाटी असेल तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे. थोडस ऍडजस्ट करून घ्यायची आणि गुडघ्याची वाटी थोडीशी वर खाली करायची. उजवा गुडघा आपण सुरुवातीला घेतोय, दोन्ही बोट एका गुडघ्यावरतीच ठेवायची आहे. हा बरोबर. आणि सुरुवातीला उजवा गुडघा आपण थोडीशी वाटी ती खालीवर करतोय, अगदी सावकाश. बरोबर. आणि मग क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा गोलाकार फिरवायची वाटी, आणि अँटी क्लॉक विरुद्ध बाजूने 3 ते 4 वेळा. बरोबर. आता हेच प्रकार डाव्या गुडघ्याला. डाव्या गुडघ्याची वाटी पुन्हा थोडीशी वर खाली करायची आहे. आपण हे कधीतरी करू शकतो घरी, टीव्ही बघत असतो बसल्या बसल्या, जर टाइमपास आपल्याला करायचा असेल तर हा करू शकता. गुडघ्याचा सुद्धा व्यायाम होतो आणि आपलं सुद्धा आरोग्य चांगलं राहतं गुडघ्याचं. वर खाली केलं की मग क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा गोलाकार फिरवायची डाव्या गुडघ्याची वाटी, आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा. बरोबर. आणि आता करणार आपण पामिंग. आपल्या दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे आणि आपण जसं घर्षण करतो ना तसं गुडघ्यांच्या वाटीचं घर्षण करायचंय. थोडेसे वर खाली आपल्याला हात घासायचे. बरोबर. गुडघ्याच्या वाटीवरती तिथून जी उष्णता निर्माण होते त्याचाच तुम्हाला अनुभव येत असेल तळव्याला हाताच्या. आणि पुन्हा एकदा आता क्लॉकवाईज गोलाकार फिरवायचे 4 ते 5 वेळा, आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. कृती थांबवायची आणि साधी बैठक घालायची. साधी बैठक. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला असतील. बरोबर. आता हाताचे तळवे आपले जमिनीला समांतर असतील आणि वायपर प्रमाणे आता आपल्याला हात मनगटापासून आपला पंजा जो आहे तो जसं वायपर फिरतो गाडीचा तसा एकदा उजवीकडे डावीकडे. हा बरोबर. उजवीकडे डावीकडे असे आपल्याला थोडस फिरून घ्यायचं. एकदा उजवीकडे डावीकडे. बरोबर. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं. आता हाताचा पंजा वर खाली, वर मनगटापासून वर आणि खाली, वर खाली. बरोबर. वर खाली. पुन्हा हाताचा तळवा समोर असेल. हातांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची आहे आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. हाताची मूठ सोडून देऊया. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर, दोन्ही हातांची बोट खांद्यावर, दोन्ही कोपरं समोरून जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. एकाच क्रमाने आपण सगळ्या कृती केल्यात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1 2 3. बरोबर. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. चेहरा अगदी शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण नेक रोटेशन करणार आहोत. हळूहळू हनुवटी आपली गळ्याकडे जाईल आणि आता सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डोळे बंद आहेत. डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी.
अँटी क्लॉकवाईज, मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची, घ्यायचे, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत, अर्ध मत्स्येंद्रासन. तर अर्ध मत्स्येंद्रासन पुन्हा एकदा हे ऍडव्हान्स आसन आहे. आधी बघून घेऊया आपण ते कसं केलं जातं. वक्रासन आपण केल्याबरोबर हात असा अपोजिट साइडने पायाला अँकलला पकडत होतो, तर त्याची ही पुढची तयारी आहे. अर्ध मत्स्येंद्रासन हे एकमेव आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रचलित आहे. आपल्याला नाथ संप्रदाय माहिती आहे, तर ह्या नाथ संप्रदायाचे हे गुरु आहेत मत्स्येंद्रनाथ, तर त्यांच्या नावाने हे जे आसन आहे हे प्रचलित आहे किंवा प्रसिद्ध आहे. हे डायबेटीस साठी अतिशय उपयुक्त आहे, कारण की जिथून त्या डायबेटीसच्या म्हणजे जे इन्शुलिन जे ग्लुकोज जो तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला पोटाच्या इथे पीळ येतो, ताण दाब आपल्याला सगळं मिळतं. म्हणून हा डायबेटीस प्रतिबंधात्मक हे आसन मानलं जातं. त्याचबरोबर याची कॉन्ट्राइंडिकेशन अशी आहे की ज्यांना नुकतंच त्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, त्याचबरोबर ज्यांना पाठकड्यांमध्ये आणि मानेच्या मणक्यामध्ये, कमरेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना प्रचंड गुडघेदुखी आहे त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. आणि आज आपण जे बघतोय म्हणजे करणार आहोत ते अगदी म्हणजे आपल्याला जसं सोपं येईल त्याप्रमाणे आपण करायचं आहे. पण तुम्हाला एकदा मी दाखवते की हे आदर्श म्हणजे जो प्रकार आहे किंवा मत्स्येंद्र अर्ध मत्स्येंद्रासन जे जे ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख आहे ते कसं केलं जातं हे आधी आपण बघून घेऊया. आणि मग मी तुम्हाला सोपी ट्रिक सुद्धा दाखवणार आहे. आपल्याला फायदे जे आहेत हे सारखेच मिळणार आहेत. तर आधी बघून घेऊया आपण हे कसं केलं जातं. अर्ध मत्स्येंद्रासन दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. जसं आपण वक्रासन करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. वक्रासनाला फक्त आपण काय करतो, उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल गुडघ्याच्या शेजारीच ठेवतो, बरोबर. तर इथे आपल्याला पलीकडे ठेवायचं, डाव्या गुडघ्याच्या पलीकडे पाय ठेवायचा आहे. उजवा पाय फोल्ड केलेला आहे. डावा पाय जो सरळ आहे तो दुमडायचा आणि त्याची टाच जी आहे ती उजव्या सीटच्या खाली येते. उजवा पाय जो आपण फोल्ड केला तो आपल्याला थोडासा हाताने व्यवस्थित सरळ करायचा आहे. नकळत पाय आपला थोडासा असा आडवा होतो किंवा थोडासा असा शक्यतो तरी तो असा आडवाच होतो, तर तसं न करता आपल्याला व्यवस्थित असा उभा करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर उजवा हात सपोर्टसाठी मागे, जसं आपण वक्रासनामध्ये घेतो त्याचप्रमाणे असा मागे. मग डाव्या हाताने आपल्याला ऑपोजिट साइडने उजव्या पायाचा घोटा पकडायचा या प्रकारे. तर इथे थोडीशी आपली गडबड होते. आपला हात कधी कधी शॉर्ट असतो किंवा थोडस आपल्याला आपले जे खांदे असतात ते थोडेसे स्टिफ असतात, ते पटकन असे असं म्हणजे फ्लेक्झिबल नसतात, त्यामुळे थोडस पटकन आपला हात तिथे जात नाही. तर आपण ह्याच्यामध्ये एक थोडंसं व्हेरिएशन करणार आहोत. पण जे अर्ध मत्स्येंद्रासन कसं असतं ते मी तुम्हाला आधी दाखवून घेते. तर आपल्याला या प्रकारे डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. उजवा हात जो मागे आहे सपोर्टसाठी तो काढून मागून डाव्या मांडीवर ठेवायचा आणि उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न या प्रकारे. आता हे झालं अर्ध मत्स्येंद्राची आयडियल जो प्रकार आहे तो. आपण याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन करणार आहोत. आपण काय करणार आहोत, आपला हात आहे ना हा असा न ठेवता आपण सरळ नमस्कार करणार आहोत. बघा, डाव्या कोपराचा स्पर्श उजव्या गुडघ्याला होईल, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि मग उजव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपल्याला लाभ जे आहेत हे सारखेच मिळणार आहेत. आपल्याला पोटाच्या इथे बरोबर पीळ सुद्धा येणार आहे, ताण सुद्धा येणार आहे आणि दाब सुद्धा येणार. फक्त आपण आपल्या हाताचं थोडस बेसिक कृती करतोय या प्रकारे. आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघायची. आसन सोडताना प्रथम मान मध्यभागी, हाताची स्थिती सोडून द्यायची. जो पाय आपला दुमडलेला आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा खाली, मग दुसरा विश्रांती. आता हेच मागून पण कसं दिसतं बघून घ्या आसन. आता हीच कृती मी विरुद्ध बाजूने करते. डावा पाय फोल्ड करते, तो उजव्या पायाच्या पलीकडे, मग खालून उजवा पाय फोल्ड, त्याची टाच जी आहे ती डाव्या सीटच्या खाली.
आणि डावा हात मी मागून सपोर्टसाठी काढलाय आणि तो उजव्या मांडीवर ठेवतो. मागून हे या प्रकारे दिसतं. पण आपल्याला दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवायचे या प्रकारे. आणि आसन सोडताना प्रथम मान मध्यभागी, दोन्ही हात सरळ करायचे. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ, मग दुसरा. ठीक आहे. आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय न करता अगदी सावकाश कृती करायची. आपल्याला लाभ जे आहेत हे सारखेच मिळणार आहेत, फक्त आपण ती हाताची कसरत करणं टाळणार आहोत. कारण की आपल्याला तेवढी फ्लेक्झिबिलिटी नसते. त्यामुळे थोडीशी अजून आपल्याला प्रॅक्टिस लागते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आम्हाला सुद्धा हे आसन एम ला शिकवलं होतं. डिप्लोमाच्या वेळेला आम्हाला फक्त दाखवलं होतं की हे कसं करतात ते. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे, गुडघ्याच्या पलीकडे. बरोबर. खाली जो डावा पाय आहे तो पण दुमडून घ्यायचा आणि त्याची टाच उजव्या सीटच्या खाली. बरोबर बरोबर. थोडासा उजवा पाय आपला आपण सरळ करून घ्यायचा व्यवस्थित. पूर्णपणे पाऊल जे आहे हे जमिनीवर या प्रकारे असं टेकलं पाहिजे. थोडासा आपला कधी कधी थाय मसल्सचा भाग जो आहे हा मोठा असतो किंवा वाढलेला असतो, त्यामुळे ते आपल्याला पूर्णपणे असं पाऊल टेकलं जात नाही. पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे. उजवा हात मागे असेल, उजवा हात मागे. आणि आता डावा जो हात आहे त्याचा हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावा. बरोबर. आणि दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. बरोबर. आणि त्यानंतर उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. जोडलेले हात थोडेसे अजून आपल्या छातीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता बघा आपल्या पूर्णपणे पाठकण्याला पोटाच्या इथे आलेला पीळ, ताण आणि दाब याची जाणीव. सावकाश, मान मध्यभागी. बरोबर केले तुम्ही. दोन्ही हात खाली, डावा पाय प्रथम सरळ करा आणि मग उजवा पाय. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आता ही सगळी जेव्हा आपण ऍडव्हान्स आसनं करतो तेव्हा थोडस आपल्याला कंबरदुखी वगैरे असं वाटू शकतं. पण ठीक आहे, हे एका दिवसाचा त्रास आहे. आपल्याला हळूहळू जशी प्रॅक्टिस आपली वाढेल तसा आपल्याला हा त्रास सुद्धा कमी होईल. आता हाच प्रकार दुसऱ्या बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. खालून उजवा पाय फोल्ड करूया, टाच डाव्या सीटच्या खाली. बरोबर. डावा हात मागे असेल, उजव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय या प्रकारे. बरोबर. आणि मग दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. आणि मग डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. देहधारण, प्राणधारण, डोळे बंद. आता विरुद्ध साईडने ओटीपोट, पाठकाणा, तिथे आलेला पीळ आणि ताणदार याची जाणीव. बरोबर. छान. खूप छान. आणि आसन सोडताना प्रथम मान मध्यभागी, हाताची स्थिती सोडून द्यायची. उजवा पाय प्रथम सरळ, मग डावा पाय आणि विश्रांती. छान केलं तुम्ही तिघींनी पण. विश्रांती. पूर्णपणे आपल्याला कमरेच्या स्नायूंकडे आणि त्याचबरोबर आपल्या ओटीपोटाच्या इथे जाणे, तिथे झालेला थोडासा वेगळेपणा, ताणदाब त्याची जाणीव. आणि या पूरक असं आपण करूया तर गोमुख असं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या सीटच्या बाजूला. बरोबर. खालून डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाजूला. बरोबर. दोन्ही पावलं आपली विरुद्ध बाजूने बाहेर आलेली. हा बरोबर. छान. आता जो पाय आपला खाली आहे आणि उजवा गुडघा वर आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल आणि मग उजवा. बरोबर. दोन्ही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने असतील, डोळे अलगद मिटलेले. पुन्हा एकदा देहधारणा, प्राणधारणा, प्रयत्न शैथिल्य. कुठल्या बाजूला आपल्याला जास्त ताण वाटतोय किंवा जास्त दाब वाटतोय याचं आपणच तपासून पाहायचं आहे.
एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. गोमुखासन हे ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा असं मानलं जातं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आणि आता करूया आपण बद्धहस्त. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि मग तो मागून फोल्ड करायचा. खालून डावा हात घेऊन जायचा आणि उजव्या हाताची बोटं पकडायचा प्रयत्न. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न. किंवा नॅपकिनचा आधार घेऊ शकता. मान आपली सरळ समोर मध्यम समोर बघायचं आहे. आणि मग शक्य असेल तर डोळे मिटून घ्यायचे आहेत. देहधारणा प्राणायाम. छान, बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खांद्याच्या इथे शोल्डरच्या इथे आपल्याला थोडासा ताण दाब वाटतोय. उलट चाल करताना प्रथम डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग वरून उजवा हात. आणि आता पहिल्यांदा आपल्याला डावा पाय सरळ करायचा आहे आणि मग वरून उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला सुरुवातीला डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि मग उजवा पाय. डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हात येईल आणि मग डावा. इथे पुन्हा एकदा थोड्या वेळ थांबायचंय. आणि इथे आपण एक कृती करणार आहोत. श्वास घेत आपल्याला मान वर न्यायची आहे आणि श्वास सोडत कपाळ आपल्या हाताच्या गुडघ्यावर या पद्धतीने. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. या प्रकारे आपल्याला कृती करणार. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि मग तो फोल्ड करायचा मागच्या साईडला. खालून आपल्याला उजवा हात घेऊन जायचा आहे मागे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. मान सरळ, मध्यभागी सरळ. आणि अलगद डोळे मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी श्वासाची जाणीव. त्याचबरोबर देहाचं निरीक्षण. विरुद्ध बाजूने पुन्हा एकदा आपल्या शोल्डरच्या इथे ताण द्या. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि उलट चाल करताना प्रथम उजवा हात खालून गुडघ्यावर येईल आणि मग वरून डावा हात. उजवा पाय प्रथम सरळ करूया आणि मग डावा. पायाला जर ताण वाटत असेल तर थोडेसे पाय असे रिलॅक्स करून घेऊया. थोडेसे पाय असे वर खाली बरोबर. आणि पावलं थोडीशी म्हणजे तो ताण आलेला आहे स्नायूंमध्ये तो आपला कमी होईल. बरोबर. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये जायचंय. उभं राहायचं आपल्याला. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी आसन. काय करायचंय, एकदा आपल्याला उजवीकडून डावीकडे जायचंय आणि मग डावीकडून उजवीकडे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता आपण उजव्या बाजूने 3 वेळेला गोलाकार फिरणार आहोत. त्यामुळे उजव्या हाताची मूठ वळवायची आहे आणि उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचं. उजव्या हाताचं मनगट डाव्या हाताने पकडायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत हळूहळू पुढे झुकत दोन्ही हातांचा स्पर्श जमिनीला करत गोलाकार फिरायचे. एक, अगदी सावकाश. बरोबर. कमरेतून पुढे झुकायचं आणि गोलाकार फिरायचंय. 2 आणि 3, अगदी सावकाश. बरोबर. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचं. दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर ठेवायचे आणि आता उजवा हाताची मूठ सोडून द्यायची. डाव्या हाताची मूठ वळवायची आहे आणि डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं.
आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे दोन फिरायला सुरुवात. हाताचा स्पर्श जमिनीला होऊ दे. 1 2 बरोबर 3. सावकाश मध्यमध्ये यायचं, हाताची मूठ सोडून घ्यायची, दोन्ही हात खाली. तर दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं पुन्हा एकदा. त्यात आपल्याला स्विंग करायचं. बघा दाखवते तुम्हाला मी. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि श्वास सोडत खाली, या प्रकारे. म्हणजे एखादा लाकूड तोड्या कसा असा भाव घालतो, म्हणजे आपले तुम्ही असंही करू शकता. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि जसं लाकूड तोड्या कसा भाव घालतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि आपण श्वासाशी आधारित करणार आहोत ना. श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत खाली. हाताची पकड आपल्या दोन्ही पायांच्या मधून जाऊ दे, स्विंग करायचं भोपळ्यासारखं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, थोडासा बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत खाली. आणि त्याला लास्ट श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचंय. आता फक्त 1 फुटापर्यंत अंतर असेल दोन्ही पायांमध्ये, 1 ते अर्धा फुटापर्यंत. आणि आपण आता उठाबशा करणार आहोत. दोन्ही हातांनी आपल्या दोन्ही कान पकडायचे आहेत विरुद्ध बाजूने. उजव्या हाताने डावा कान, डाव्या हाताने उजवा. बरोबर. नजर समोर, पाठीचा कान असं. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. थोडीशी क्रॉस होऊन दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. आपल्या सीटचा भाग थोडासा मागे ढकलायचा इथे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू कमरेतलं खाली बसायचंय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि त्याला असं श्वास घेत वर यायचंय आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ. आणि विश्रांती. आणि आज आपण करूया उत्कट आसन. आज आपण थोडेसे गुडघ्यांचे व्यायाम केलेत ना, म्हणून थोडीशी कृती करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर. आणि आता हळूहळू गुडघ्यांवरती आपल्याला जसं खुर्चीत बसतो त्याप्रमाणे आपल्याला बसायचं. बरोबर बरोबर. थोडासा आपला सीटचा भाग मागे. आपल्या मांड्या ज्या आहेत ह्या जमिनीला समांतर असतील. बरोबर. आता इथे तुम्ही ना भिंतीचा आधार घेऊ शकता. दाखवते तुम्हाला. आता ही भिंत आहे ना, भिंतीला टेकून उभं राहायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच घ्यायचं आणि मग पाठ भिंतीला घासत घासत आपल्याला पूर्णपणे असं खाली बसायचं. म्हणजे आपल्या पाठकणाला सपोर्ट लागतो भिंतीचा. ठीक आहे. भिंतीला टेकून उभं राहा बरं. भिंतीला टेकून उभं राहायचं, दोन्ही हात समोर. आणि आता हळूहळू गुडघ्यातलं फोल्ड व्हायला सुरुवात. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर. आपल्या पाठीचा स्पर्श होतोय भिंतीला. थोडस आपल्या गुडघ्यावरती प्रेशर येतो. थोडेसे पाय ऍडजस्ट करायचे, थोडीशी पावलं पुढे घ्यायची. थोडा वेळ इथे थांबण्याचा प्रयत्न. प्रचंड गुडघ्यांवरती प्रेशर येतो, त्याकडे लक्ष. आणि मग हळूहळू कमरेवरती यायचं. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात खाली. विश्रांती. त्याला म्हणतात उत्कट आसन. कमरेसाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपल्याला आपले थाय मसल्स बघा वाढलेले असतात, तर ते कमी होण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. त्याचबरोबर आपल्या बटक्सचा भाग जो कमरेपासूनचा जो खालचा भाग तो सुद्धा आपला वाढतो.
तर त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त. विश्रांती. आणि करूया वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. थोडस मॅट वर उभं राहून, कारण की जर खाली चादर वगैरे असेल तर सटकायची शक्यता असते, म्हणून दोन्ही हात खांद्यात सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार. हा बरोबर. नजर समोर, संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये ताणलं गेलंय. वृक्षासन बॅलन्सिंग आसन आहे. कॉन्सन्ट्रेशन आपलं सुधारतं. घरी लहान मुलं असेल तर आवर्जून करायला सांगा. तुमची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. हलकस स्मित असतं चेहऱ्यावर. छान. आणि उलट साल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यात सरळ, हात खाली, उजवा पाय सरळ. थोडस आपल्याला डाव्या पायावरती ताण आला होता. तीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. म्हणजे थोडा वेळ स्टेबल व्हायचंय आपलं आपण, किंवा भिंतीला टेकून उभं राहिला तरीही चालेल. दोन्ही हात खांद्यात सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. इम्युनिटी वाढवणारं, उत्साह वाढवणारं असं हे वृक्षासन. दीर्घ श्वासाचं एक आवर्तन, एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपले हात अजून वरच्या दिशेने काढले जातात. संत गतीने श्वास सोडून घेऊया. बरोबर. छान. आणि सावकाश उलट चाल करता दोन्ही हात खांद्यात सरळ, हात खाली, उजवा डावा पाय खाली, विश्रांती. एक सूर्यनमस्कार करून घेऊया आणि मग शयनस्थितीमध्ये जाऊया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, डोळे अलगद मिटून घेऊया. मनोमन सूर्य देवतेला वंदन, त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि गायत्री मंत्राचं पठण करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. डोळे उघडूया. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, पाच डावा पाय मागे पर्वतासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करून घेऊया. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मोकळी होती. आणि सावकाश बैठक स्थिती आणि मग पाठीवर पडून विश्रांती, शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन पायांमध्ये हातामध्ये अंतर, विश्रांती. आणि आता उजव्या कुशीला वळायचंय. उजव्या कुशीला वळायचं. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वरती आणि उजव्या दंडावर आता आपलं डोकं ठेवायचं.
तुम्ही थोडीशी तुमची हे बदलू शकता, म्हणजे चेहरा कॅमेराकडे येईल. बरोबर. हा, उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, त्याच्या त्या दंडावर आपलं डोकं असेल. डावा हात आपला संपूर्ण शरीरावर. आणि आता उजवा हात फोल्ड करायचा, त्याचा स्टँड करायचा आणि त्याच्यावर आता आपलं डोकं ठेवायचं. बरोबर. हा, आता ही जी आहे ही याला अनंत असेल, किंवा आता आपण भगवान विष्णू कसे शेष नागावरती बसून विश्रांती घेतात, त्याप्रमाणे हा आपला संपूर्ण आकृती बनतो. आता डावा हात जो आहे तो समोर आणायचा आपल्या छातीपाशी. हा, बरोबर. आणि आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा. फोल्ड करायचा, सरळ करायचा. बरोबर. फोल्ड, बुमडायचा आहे, बरोबर. आणि मग सरळ बुमडायचा, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा एकदा फोल्ड, सरळ. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मग मागे. एक, पुढे, मागे. दोन, पुढे, मागे. तीन, पुढे, मागे. चार, पुढे, मागे. पाच. पुन्हा डावा पाय उजव्या पायावर येईल. आणि आता सावकाश आपल्याला एकदा डावा पाय थोडासा वर न्यायचा आहे आणि मग खाली यायचं. एक, जास्त वर, अगदी थोडासा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. बरोबर. आणि आता आपल्याला डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आहे आणि मग खाली. बघा, एक, दोन, बरोबर, अगदी सावकाश. तीन, चार, पाच, सहा. आणि आता सातच्या वेळेला जेव्हा आपण पाय वर घेऊ, तेव्हा आपल्या डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न. पूर्ण पाय वरती घ्या, डावा पाय वर, आणि डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. समजा आपला हात तिथपर्यंत पोहोचत नाहीये, तर आपल्या पोटरीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे थोडासा सपोर्ट द्या. अंगठाच पकडायला पाहिजे असं काही नाहीये. गुडघ्यातला पाय सरळ ठेवा. हा, ठीक आहे. सानिका ताईंचं छान दिसतंय. बरोबर, अगदी सावकाश. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. ठीक आहे. हा, ऋतुजा ताईंचं पण छान झालं. छान, ठीक आहे. ओके. आणि मग उलट चाल करताना अंगठा सोडायचा आहे, सावकाश. डावा पाय खाली. ठीक आहे. पद्माताईंनी नाही केलंय, चालेल, काही हरकत नाहीये. आता उजवा हात सावकाश पुन्हा डोक्याच्या दिशेने सरळ न्यायचा. डोकं आपल्या उजव्या दंडावर ठेवायचं, पाठीवर पडायचं. थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती डाव्या बाजूने. डाव्या दिशेने डावा हात सरळ न्यायचा वरती डोक्याच्या दिशेने. हा, आणि आपलं डोकं डाव्या हाताच्या दंडावर असेल. उजवा पाय डाव्या पायावर आहे आणि उजवा हात आपला उजव्या पायावर आहे. तिथे थोडा वेळ थांबायचं आणि मग आपल्या हाताचा स्टँड करायचा आहे. उजवा हात समोर असेल छातीपाशी सपोर्ट साठी. बरोबर. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. एक, फोल्ड, सरळ. दोन, फोल्ड, सरळ. तीन, फोल्ड, सरळ. चार, फोल्ड, सरळ. पाच. आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. एक, पुढे, मागे. दोन, पुढे, मागे. तीन, पुढे, मागे. चार, पुढे, मागे. पाच. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता उजवा पाय थोडासा वर आणि खाली. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. बरोबर. आणि आता 90 डिग्री पाय आपल्याला वर घ्यायचा आहे आणि मग खाली. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर, मग खाली. एक, वर, खाली. दोन, वर, खाली. तीन. आणि आता वर गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. 90 डिग्री वर,
आणि मग उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा. गुडघ्यावर शक्यतो पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. ठीक आहे पद्मताई, तुम्ही मागे पोटरीच्या इथे आधार द्या आपल्या हाताचा. जरी अंगठा नाही पकडता आला तरी चालेल. त्या प्रकारे आपली पोटरी आहे त्याच्या खाली असा आधार दिला तरी चालेल. ठीक आहे, पायाला क्रॅम्प येऊ शकतो त्यामुळे ओव्हर ड्राय नको. हा ठीक आहे, सुद्धा ठीक आहे, खूप छान. मालिका ताईंचं छान झालंय, ऋतुजा ताईंचं पण छान आहे. आणि मग सावकाश अंगठी पाय सोडून द्यायचंय आणि उजवा पाय हळू हळू खाली. डावा हात सरळ करायचा आहे, डोकं त्यावर ठेवायचं आहे आणि मग पाठीवर पडू विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. सावकाश एका अंशी वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आणि करूया आपण आता शलभासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, आता पायाचे तळवे सिलिंगच्या. आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, हनुवटी जमिनीवर, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यातला सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. हनुवटी जमिनीवर, हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे. बरोबर. सायटिका प्रतिबंधक, कमरेची दुखणी कमी होतात, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3. सावकाश उलटता, हळूहळू दोन्ही पाय खाली. हातांचा सोपट काढून घेऊया आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आणि सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि मग बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाश बैठक स्थितीमध्ये. आज आपण एक मुद्रा बघणार आहोत, वायू मुद्रा, जी वात रोगांसाठी अतिशय, म्हणजे ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. तर ही कशी केली जाते आपण मी तुम्हाला शेअर करते आणि मग आपण करूया त्याची प्रॅक्टिस. आता आपल्याला रोज वेगवेगळ्या मुद्रा शिकायच्या आहेत. तर आजची मुद्रा आहे ही वायू मुद्रा आहे. आपल्याला कधी कधी वात वाढलं की आपल्याला हातामध्ये थोडेसे असे थरथर जाणवायला लागते, हातापायांमध्ये पेडगे येतात. तर ते कमी होण्यासाठी या मुद्रेचा आपण अभ्यास करू शकतो. एक मिनिट. ही आहे वायू मुद्रा, वात रोगांना आटोक्यात आणणार. आपल्या हातांची जी 5 बोट आहेत त्यातलं पहिलं जे बोट आहे ज्याला आपण अनामिका म्हणतो ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी आणायचं आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा. आणि बाकीची 3 बोट आपली जुळलेली आणि ती सरळ असते. ही झाली आपली वायू मुद्रा. ही आपण कधीही कुठेही करू शकतो. तुम्ही प्रवासामध्ये असाल तिथे जरी तुम्ही या स्थितीमध्ये बसला तरीही याचे फायदे तुम्हाला खूप चांगले भेटतात. ही झाली आपली वायू मुद्रा. कळली प्रत्येकाला? तर मी हे स्टॉप करते. मी तुम्हाला ह्याचं सगळं कॅप्शन जे आहे हे पाठवेल ग्रुपवरती, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचे फायदे काय आहेत. तर आता दोन्ही हातांची वायू मुद्रा करायची आपल्याला. आपलं पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय आणि मग त्याच्यावर अंगठा. दोन्ही हात आपले बोट जी बाकीची आहेत ती सरळ. बरोबर. आणि आता हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने. हा बरोबर. दोन्ही हातांची केंद्र शरीराच्या जवळ, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ आणायचे म्हणजे पाठीचा कणा सरळ राहतो. बरोबर.
आता या स्थितीमध्ये आपण 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची आणि 3 आवर्तन आपण संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित करणार. सुरुवात करूया. साधी बैठक घालायची, पद्मासन अर्ध पद्मासन करणं टाळायचं आहे. साधी बैठक. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा अगदी शांत आणि करणार आहोत 2 आवर्तन दीर्घ श्वसन. आहे तो श्वास सोडून देऊया. आपल्या बोटांवर जास्त ताण न देता अगदी सहज करण्याचा प्रयत्न. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. 3 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार. शांत. दोन्ही हातांची वायू मुद्रा जी केली ती सोडून द्यायची आहे. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. मान सावकाश मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. शक्यतो डोळे उघड्याची घाई न करता संपूर्ण साधना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी बंद, उजव्या अंगठ्याने. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद, डावीने रेच. दुसरा बंद. उजवी डावीने पुरा. डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद, डावीने संथ रेच. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद,
डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येईल ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती करणार आहोत. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायाम. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घपूरक. जिभेचा शेंडा टाळूला लावून द्यायचा आहे. थोडेसे ओठ विलग होतील आणि रेचक करताना गुंजन. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घपूरक. जिभेचा शेंडा टाळूला लावायचा आहे आणि रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांचा, व्हायब्रेशनचा जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि ही अनुभूती घेत घेतच डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली आहे साधी मांडी ती सोडून देऊया आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती. पाठीवर पडून विश्रांती. अवकाश अलगदपणे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपल्याला शवासनाची आदर्श स्थिती आता माहिती झालेली आहे. दोन्ही हातापायांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आपला आपणच आकृतीबंध तपासून व्हायचा आहे. देहाचं निरीक्षण पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आणि त्याचबरोबर आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रमाने आठवण करायचं आहे किंवा त्याचं स्मरण करायचं आहे. बैठक स्थितीमधलं आज आपण अर्धमत्स्येंद्रासन पाहिलेलं आहे. त्यानंतर दंड स्थितीमधली आसनं, शयन स्थितीमधली आसनं, पोटावर पडून केलेलं आसन, या सगळ्याचा मागोवा. त्याचबरोबर आज आपण जी वायुमुद्रा केली ज्याच्याने आपले वातरोग आटोक्यात राहतात, या सगळ्या साधनेचा क्रमाने मागोवा घेण्याचा प्रयत्न. शवासन हे एक असं एकमेव आसन आहे की ज्याच्या माध्यमातून आपण शरीराबरोबर मनाचाही विचार करतो. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणं असं हे चैतन्य आसन. क्रमाक्रमाने आपण आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करत जाणार आहोत. ज्याप्रमाणे मी नावं घेईन त्याप्रमाणे तिथल्या भागातले प्रत्येक स्नायू आपण जाणीवपूर्वक शिथिल करत जाणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, दोन्ही पायांचा जांघेचा भाग मनाने शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. जाणीव पार्श्वभाग, कमरेचा भाग, तिथले सगळे स्नायू आणि सांधे शिथिल. जाणीव कण्याकडे. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे, विसावलेली आहे. त्या मणक्यांमधला सगळ्यात वरचा भाग, मधला भाग आणि अगदी खालचा माकड हाडाच्या इथला भाग शिथिल झालेला आहे.
जाणीव उदरभाग, उरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या वरगड्या, फुफ्फुस, स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे, कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू, मानेचा मागचा भाग शिथिल, चेहरा शांत, हनुवटी ओठ, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुगळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळू शिथिल. देहधारणेने जाणीवपूर्वक माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, स्नायू, पेशी, ग्रंथी शिथिल झालेले आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे, प्राणधारणा, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीची मला जाणीव आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं वर येत आहे, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात. मी श्वास भरून घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. त्या थंड हवेसोबत चैतन्य शक्ती जी माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे ती माझ्या नाकावाटे कंठापर्यंत आणि मग ती माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते. संपूर्ण माझ्या शरीरात ती प्रवेश करत आहे. आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या मार्फत माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी ती संपूर्णपणे बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. माझ्या मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या शारीरिक मानसिक व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास मला जागृत होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देणार आहोत. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडो हो जनी सर्वचीची. मनाच्या श्लोकामधला हा एक आपण स्वतःला संकल्प देत आहोत. मी नेहमीच सदाचाराने वागणार आहे. माझ्या मनामध्ये कुठल्याही विषयाची मला आसक्ती ठेवायची नाहीये. मी खूप छान आणि खूप प्रसन्नतेने माझ्या प्रत्येक जीवनाच्या घडामोडीमध्ये मी प्रसन्नतेने सामोरी जाणार आहे. मी निरोगी आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप उत्तम आहे. मी आनंदी आहे. मला खूप छान, खूप बरं वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. आणि माझी ही स्थिती अशीच राहण्यासाठी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य असंच उत्तम, व्याधी विरहित, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने आणि यथाशक्ती करणार आहे. मनामध्ये प्रचंड सात्विक भाव, मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, सद्गुरूंचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजचा उर्वरित दिनक्रम पूर्ण करणार आहोत. आणि याकरिता शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश.
दोन्ही हात गुडघ्यांवर. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अर्ध्यात मिटलेले. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत समर्पण. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. हळूहळू सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि. धन्यवाद. कोणाला काही शंका? आपण भेटणार आहोत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. मध्ये तुम्ही सूर्यनमस्कार एखाद घालू शकता, म्हणजे सोमवारी आपल्याला जास्त हेवी वाटणार नाही. ठीक आहे. गुड नाईट अँड हॅपी वीकेंड. हरि. मीटिंग एंड करते.